आणि तू येतो मागून मग तू होतो मावर गरम काय देखा असा माल घेता का आणि हे पुरते का आणि ते पुरते का असं तूच कर बा मी करत नाही भांडणं करायची एकमेकाची मारामारीवर यायचं असं काय बा दोघाला काही पुरत नाही तिकडे घाटा कंपनी आटी यायची मग जरा त्याला बरं वाटते मग म्हणून सरपंच म्हणजे जाऊ द्या बा असं करा 50 कमी द्या 42 तर लावा म्हणजे मग 42 त्याचा लय मोठा माल आहे असं करावं लागते ते लाईनी गंज जास्त भावात घ्या लागते आणि मोठी गंज कमी घ्या यातल्या असं कव्हर करावं लागते बाबा म्हणजे चांगला दिमाग लावला तर हो ना असंच करू राजे एक जण हो एक व्यापारी होता हो मा ओळखीतला समजा ते मा बुड्या संग जात जमीन लहानपणी हो तर कापसाच्या गाड्या आहे की नाही लावल्या की बस ते फक्त मागून येत जाय हो त्याचा भाऊ म्हणे काय भाव लावला रे दादा तर ते दादानं लावत जाय जास्त हे 200 रुपयानं कमी सांगे आणि एकमेकाला मारी बी थोबाळा ती मारी मग ते इकडे जाय तिकडे जाय तानातुनी होय मग जाऊ दे बा कमी जास्त करून ॲडजस्टमेंट करून टाके पण ते सांगून तुम्हाला 10-20 हजार रुपये रोज त्या काळात पाळी हो पुढचा येणारा त्याचा भाऊ हो फक्त भाव कमी करायला येत जाते मधात असंच करावं लागते ना असंच करावं लागते एकानं मारल्यासारखं करावं लागते एकानं लढल्यासारखं करावं लागते असं करावं लागते ते मारामाऱ्या करायच्या 2 थोबाडी तो मारले तर मी काही म्हणणार नाही तुले मी तुले 2 मारीन झालं फिट्टम फाटले का पण भाव आपला कमी होते ना फायदा उरायला पैसा महत्वाचा आहे ना आजकाल पैशाशिवाय काही नाही तेच म्हणलं तर आता उद्या मग करून टाकू बरोबर सकाळीच मग मी पहिले जाईन तू मागून येतो ओके खूपच मजा आली म्हणजे नाही पावराचा बुडा सांगते म्हणलं पण मस्त नाही का कोणा काय कोणाला भाजी तर कोणाला पोळी तर काय कसं म्हटलं हे पावरा आणि आपल्या इथं जर दिली असती किती योग आले असते बस मला बोंबलं ना ज्याच्या नशिबात असेल त्याला भेटत असते हो त्याचं त्याला म्हटलं आपला आपण पाहतो पण बाकी जाऊ दे माणूस मस्त सापडायला का बुडा हो कसं निवडणुकीत तेव्हा एक वेळ का आपल्याला हे जर संधी जर भेटली ना तर सांगतो तुले बजेटच बसला आपला हे तर झालंच म्हणा पण मी तर म्हणते लग्नात याच्यापेक्षा त्याचं दांगड व्हायला पाहिजे म्हणजे गोंधळ गोंधळ झाला पाहिजे सगळा करूच ना करू गोंधळ करूच आपण हे बा सांगतो ना काही ना काहीतरी करणार असावं मी त्याच्यातनी हो माही सल काही जात नाही पण ती करणार असावं मी बाकी जाऊ दे आता ती सध्या बाजून ठेवू अजून काही लग्न जुटलं समजा आता साखरपुडा झाला बाकी पाहू पुढे पण मी काय म्हणतो आता हे माल आणून राहिला याचा जरा कसं सपोर्ट करतो याला थोडाफार म्हणजे कसं कंदीलपुडा आपला वतीचा माणूस आहे आता आणि हे काशा बबण्या हे कवर होऊन राहिले तरी पण कसं म्हणजे पाऊल फुकतच काम करा म्हणजे कसं आहे पुढच्यावर अतिशय विश्वास ठेवा नाही लागत कोण कसा माणूस कधी पलटण काही नेम नसते म्हणून म्हटलं आपल्या पद्धतीने आपण करायचं बरोबर हो ना तेही म्हटलं मी आणि बाकीचं म्हणून आपलं जे घबाळाचं जे आहे सध्या आता बरेचसा माल अजून पैसा जमा झाला तर म्हटलं आता ते आपल्याला त्यातनी कसं जरासं जमा करावं लागेल आपल्या त्या याच्या तिजोऱ्यातनी हो खोलच्या शिमशिम करावं लागेल एक वेळ हो आता तसंच करावं लागेल आपल्याला कारण की माझ्याकडे भरपूर पैसा जमा झाला आपल्या याचा जिनिंगचा आणि मुलाकडे बी भरपूर झाला तर सगळं म्हटलं आता आपल्याला आतमध्ये ठेवाच लागेल ते उघडून ते कसं आपण आता 1-2 दिवसात मग करून टाकू ते काम नाही का म्हणजे आता म्हणजे काळजी नाही राहते घरात पैसा ठेवणं बरोबर नाही ना बँकेत बी बरं ठीक आहे आता करू आता जेवण पण मला झाला की फिरायला आता जरा मार्केटात कोणी येतो जरा चक्कर मारून आणि फिरणे होते तिकडे जा चल कर जेवण कर जातो मग मी अजून मानमोडी आता बोलावले काय लवकर येत जाणार जरासं हो थंडी आहे जास्त माणसाला कसं 2-4 चक्रा मारले निघाले जाऊ दे आले हो चला अजून 2 चक्रा मारून चालले जाऊ काय ते कंदीलपुड्याचा फोन आला हो ते आपलं काय मार्केटमध्ये आणतो म्हणे त्याचं ते हे सोयाबीन मी आण बा तर ते कसं विषय काढला त्यानं हो लग्नाचा आलं तिथं मग झाला म्हणते आपल्या तुमच्या जवळची इच्छा ते समजा साखरपुडा होता ते हो काय तर तिथं मग झालं चांगलं झालं पद्धतशीर झालं ना लक्ष्मीच्या धाब्यावर एकदम शाही जेवण हे ते बसला दुपारी जेवण आपलं सकाळी वास्तू झाला त्याच्या घराचा संध्याकाळी मस्त साखरपुडा झाला काही असं अडचण तर काही नाही रे बा नका सांगू ना आता आपल्या आपण जाऊन आता शेवटी मला काय समजत नाही ना मग सगळं सांगितलं ना कोणाला काय तर ना स्वयंपाकाचा मेळ ना कोणाचा लोकांचा मेळ कोणी धाब्यावर त्या कोणत्या हॉटेलच्या गेले म्हणते आणि कोणी इकडे गेले सगळा म्हणजे गोंधळ गोंधळ झाला म्हणते ना नाही ना तसं काहीच नाही ते कसं झालं मोठा गेम झाला ती हो ना शिवल्या आणायला काय ते त्यांना पहिले म्हणे ते बुक केलं म्हणे मग ते हॉटेल म्हणे बा 50,000 रुपये लागन त्याचे टेबल खुर्च्या लक्ष्मणच्या शेवटी मग आता आमच्या जवळ बा म्हणे कायचे 50 द्यायची त्याला शिवल्यास म्हणे मग देऊच नाही म्हणे आपण इकडे करू बा मग ते कॅन्सल केलं मग इकडे केलं कोणाला अडचण आली सगळं आधीच सांगितलं ना असं म्हणता नाही हो आपण मला कंदीलपुडा म्हणे बोललं दांगड झाला ना झालं तर झालं नाही नाही काही नाही झालं ते हो सगळं पद्धतशीर झालं आता काय आपल्याला आता आपली भाचीच आहे शेवटी हो शेवटी एक आता करणं तुम्हाला म्हणलं तुम्ही आलं नाही जाऊ दे तिकडे काय करायला लागलं चला जाऊ दे तिकडे पण हे शिवलेलं का झालं नाला काय पण हो ते माघार घेते म्हणते आता हो सांगून राहिला ते कंदीलपुडा म्हणे काही त्याचा दम राहिला नाही म्हणे हो जरा कामालाच असते असं सांगे काहीच भरोसा नका ठेवू ना त्याचा तर लयच मावलं होता मग सगळं लग्न त्यालाच हँडल केलं ते बाबा काय त्याचा कपडे लत्ते आणि ते पावलं नाही जाय मला मग अरे ते सांगतो ना कंदीलपुडा आणि ते एकाच माळीची म्हणी आहे तुम्हाला वाटते ते हो हे बा सांगतो ना हो सगळं गाव एकच आहे ते हो किती काही करा शेवटी एकच होते लगायची हो म्हणा ते सगळं बरोबर आहे पण लगायचं सपोर्ट करू राहिला पण आपल्याला हो इलेक्शनच्या याच्या सांगतो तुम्हाला हो मला बा हो त्याला फक्त आपल्याला 1-2 पेट्या दिल्या पुरं गाव पॅक करते ते हो 1 नंबर बिलकुल माणूस आपला असा निवडला ना कंदिले हो नो टेन्शन नाही ना राजा मी तुम्हाला तेच सांगत होतो या लग्नात पाहिला ना त्याचा चालतो ते काश्या बबन्या ते सरी एक आहेत राजा मग काश्या गिश्या शिवल्या एका टेबलवर जेवून आले नाही दाता काढून आले होते नाही बापा काय त्याचं हे बा सांगतो ना 2 दिवस बिलकुल मस्त रावटून जेवलेत ते हो धाब्यावर लक्षाच्या कंदिले आणि ते सगळंच असे तर मग ते तर मला वाटते आपला दोघाचा गेम करू राहिला काय माहिती इलेक्शनचा मग म्हणून तुम्ही म्हणतो जरा सावध राहावं त्याच्यापासून बाबा असं म्हणता नाही म्हणजे कंदिले गिंदिले सगळे एकच आहेत नाही हो सगळे म्हणजे त्याचा ग्रुपच आहे का लग्नात एकमेकाला सोडे नाहीत ना ते मग काय तुम्हाला वाटते ते पण हे बा याच्यात काहीतरी काय बेरस आहे हो तुम्हाला कंदीलपुडा खोटा सांगून राहिला
आलं आलं लक्षात आलं माया स्वतःचा फायदा पाहून राहिला ती गोड बोलून बरोबर आपलं काम करून घेऊन राहिला ती. आता त्यानं घेतलं सोयाबीन आता मला म्हणते 46 घ्या म्हणते. आता मी म्हटलं जाऊ दे बा आपलं काम करून राहिला. एक तर आता हे काशा बबण्यावर आहे तर तू म्हणता आता कसं डाऊटच आहे म्हणून. नाही हे बघ त्याला कामाला ठेवा पण त्याच्यावर विश्वास नका ठेवू. अजून आता इलेक्शन जाहीर नाही हो तोपर्यंत त्याला ठेवा. पण नंतर सांगतो तुम्हाला हो गॅरंटी नाही बरं त्याच्यावर. हो 100% गॅरंटी ठेवूच नका. आणि या कंदिलावर तर अजिबात नाही. बरं 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 थांब म्हणा कंदिला तू हो थांब म्हणजे खरं काय खोटं काय मी आपण त्या हॉटेलला जाता जाता भेटूया का त्याच्या घरापासून जाऊ. आणि त्याचा माल तर उद्या मी सांगतो ना हे बा एकदम जितका बेभाव जाईल तेवढा पाहिजे तुम्ही. सोबत्याला सांगतो माया याचा जरासा फायदा आला की एकदम त्याचा गेमच करतो याचा. त्याला काय वाटून राहिलं म्हणजे मला ते माझ्या चॅटीवर हाती फिरू राहिला समजा ते बिलकुल तेच वाटेल म्हणजे लग्न या साखरपुड्यात पाहिले ना त्याची पोझिशन तेव्हाच मला डाऊट येत जाय की लगाचे हे नालायक कोणाचे खादुळे साहेबाला डुबवते काय माहिती एक दिवस. नाही हाय डुबवणारेच आहेत ना ते मामागच आहेत ना ते मग कुठं मी सापडतो बस त्याला फक्त सापडायला पाहिजे मी. मला वाटलं मला सांगून राहिला एक तुम्ही सांगताय काय शिवलेला का हे झाला म्हणे खलास लागला म्हणे निवडून उभा राहत नाही म्हणे ऐन वखत मग करायचं मागे 100%. मग काय तर आपल्या गाड्या आणि प्रचारल्या का शिवलालचा करायचे इतके नालायक आहेत ते. मग वैयक्तिक मी द्यायला आता आला मला लक्षात द्यायचं. बरोबर थांब ना तू आणतो मला ना फक्त हो मला याच्यात नाही आले अशी टिपार देतो ना कंदिलेले हो यानं नावच काढा खादोडेचा हो या रामपूरवाल्या जे राशीच नाही आपल्या नाही का. बरोबर पाहू आता शेवटी एकाच माडीची म्हणी आहेत नाही का. बरोबर चला आता हॉटेल भेटून घेऊ जाता जाता एक चक्कर मारल्यावर पाहून घेऊ काय. क्या बताना मत 7-8 दिन गए ना मेरे उसमें. फिर क्या तो शिवला टोकुटे ने नाक में दम कर दिया था मेरे. फिर मेरे इस मुर्गे लग गए. 4 लाख मेरे गए और लेकिन कुछ भी हो मुर्गे तो भी मिल गया. लेकिन वो तो मेरे को मारने वाला भी था. मारने की धमकी दी थी उन्होंने मेरे को. बोले 2-4 ट्रैक्टर लेके आता और वो सोयरिक वाले वो साकरपुड़ा के पावने मेरे इधर भेज रहा था वो. बाद में वो पलटा है समझे उसने. मैं डर गया. मैंने हाथ ऊपर किए. मैंने बोला जान दे देता. बाद में समझा कि ऐसा ऐसा है करके साकरपुड़ा के पावने है करके. बाद में जान दे अब क्या करना है अभी. लेकिन मैं तुमको मिलने वाला था. वो कैसा इलेक्शन में खड़ा रह रहा जरा उसको कैसा धूल चटाने की अपनी हुआ. और तुम्हारा यदि आपको कुछ भी कमतरता गिरी तो मेरे को फोन करना. मैं आता तुम्हारे सपोर्ट के लिए. बात कर रहे अरे बाबा तुम्हारा यदि हमको सपोर्ट रहा तो फिर तो काम हो गया अपना. लेकिन उसको किसका सपोर्ट है फिर शिवलिया को इतने दादागिरी किसके हिसाब कर रहा हो. उसको काय का सपोर्ट. ये कंदिल बूटे के हिसाब से वो उड़िया मार रहा. उसके वो कापूस वापूस लेता हो सोयाबीन उसके काम पे है ना वो. तो उस हिसाब से जरा सा उड़िया मार रहा हो. लक्ष्मण किरकिर है वो भी उनको जरा सपोर्ट कर रहा. दोनों का सपोर्ट है उसको बाकी किसका नहीं. फिर और मैं क्या बोल रहा हूँ वो मामा का सपोर्ट है क्या उसको कुछ मामा का हो उसका भी जरा डर लगता है. वो किधर से है. नहीं मामा लुटरे का कोई रोल नहीं. वो कैसा अच्छा आदमी है. उसने वो कैसा मेरे मेवने ने अगाऊपना किया था इसलिए जरा सा कार्यक्रम हो गया. बाकी तुम सिर्फ वो कंदिल बूढ़ा और एक लक्ष्मण किरकिरे जो पेमेंट पैसा वाले लोग वो दोगों को रोको. और बाकी कुछ नाही होता. फिर बरोबर बरोबर फिट होतं ना मी ते कंदील बुड्याले हो फिट होतं. सांग म्हणा तू जरासा आला ते माथावडीत आला ते उद्या मार्केटमध्ये माल घेऊन राहिला. मॅच सांगितलं त्याला जास्त भावानं घे मी घेतो बा. मला वाटलं का मध्ये सपोर्ट करू राहिला का ते शिवल्याला करू राहिला. नहीं वो शिवलाल का बिल्कुल पक्का आदमी है वो. उसके भरोसे पर मत रहो तू. नहीं तो बैठेंगे उसके भरोसे पे. वो दोस्ताने वाले रामपुर वाले कैसे सब एक हो जाती एक बार. इनको तो मालूम है क्या हो भैया तुम भी रामपुर के सोयरे है ना. मग तेच खादोळे साहेबाला सांगू राहिलो. खादोळे साहेब नाही म्हणे खोट्या गोष्टी आहे म्हणे कंदीला म्हणजे आपला माणूस आहे म्हणे.